पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये उम्फून चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पंतप्रधानांनी केली हवाई पाहणी। पश्चिम बंगालसाठी 1000 कोटी तर ओडिसाला 500 कोटी रुपयांची तात्काळ मदत जाहीर। चक्रीवादळाच्या गंभीर समस्येत पश्चिम बंगाल आणि ओडिसाला केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचं पंतप्रधानांचं आश्वासन। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेचा तोल सांभाळण्यासाठी आरबीआयकडून रेपो तसंच रिव्हर्स रेपो दरात कपात। रेपो दर 4%वर कर्जाचे हप्ते भरण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ जाहीर। गणेश मूर्ती बनवण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर करण्यावरची बंदी 1 वर्षासाठी स्थगित। केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर। योग्य वेळी घेतलेल्या लॉकडाऊन निर्णयामुळे कोरोना संसर्ग आणि मृत्यूदरावर नियंत्रण ठेवणं तसंच कोरोना व्यवस्थापन बळकट करणं शक्य झाल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट। लॉकडाऊन 4 साठी राज्यात आजपासून मार्गदर्शक सूचना लागू। प्रतिबंधित क्षेत्रात कठोर अंमलबजावणी तर अन्य क्षेत्रांसाठी नियम अंशतः शिथिल। राज्यातल्या कोरोना बाधितांची संख्या 41,642 तर देशात 1,18,447 कोरोना बाधित। जगभरात कोरोना संसर्ग 52 लाखांवर। जैवविविधतेचं रक्षण करण्यासाठी आपले संपन्न अनुभव आणि सर्वोत्कृष्ट उपक्रम भारत जगाला उपलब्ध करून देईल। केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर। जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन आजपासून रुजू। महाआघाडी सरकारला जाग आणण्याचा उद्देश घेऊन काळ्या फिती, काळे मास्क, फलक घेऊन भाजपाचं राज्यव्यापी महाराष्ट्र बचाव आंदोलन। आणि कामगार आघाडीचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ कामगार नेते दादा सामंत यांचं मुंबईत वार्धक्यानं निधन। नमस्कार, सॅटच्या बातमीपत्रात मी पद्मजा दिघे आपलं स्वागत करते। आता पाहूया बातम्या विस्तारानं। उम्फून चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिसा राज्यांमध्ये झालेल्या नुकसानीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हवाई पाहणी केली आणि मदत आणि पुनर्वसन कार्याचा आढावा घेतला। पाहणीनंतर त्यांनी पश्चिम बंगालसाठी 1000 कोटी तर ओडिसासाठी 500 कोटी रुपयांच्या तात्काळ मदतीची घोषणा केली। ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासह पंतप्रधानांनी ओडिसाच्या नुकसानग्रस्त भागाची हवाई पाहणी केली। त्यानंतर त्यांनी आढावा बैठक घेतली। यावेळी त्यांनी ओडिसाला 500 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली। याशिवाय पुढील काळातही गृहनिर्माण, दूरसंवाद अशा सर्वच क्षेत्रांसाठी भारत सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। पावर में, कम्युनिकेशन में, इंफ्रास्ट्रक्चर में जो नुकसान हुआ है तो मैंने आज पूरा डिटेल रिव्यू लिया है। राज्य सरकार ने भी विस्तार से मेरे सामने सारी बातें रखी हैं। यहाँ की सरकार की व्यवस्था की तरफ से बहुत ही जल्द उसका आकलन करके रिपोर्ट भारत सरकार को मिलेगी। भारत सरकार की टीम भी तत्काल यहाँ पहुंचेगी और पूरी परिस्थिति का रिव्यू कर करके लंबे समय के लिए रिलीफ हो, रिस्टोर करने की बात हो, रिहेबिलिटेशन की बात हो, इन सारी चीजों को प्राथमिकता देते हुए काम आगे बढ़ाया जाएगा। लेकिन तत्काल आवश्यकता को ध्यान में रखते हुए भारत सरकार की तरफ से 500 करोड़ रुपया एडवांस व्यवस्था के रूप में देने का हमने निर्णय किया है। तत्पूर्वी पश्चिम बंगालमधील वादळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख तर जखमींना 50,000 रुपयांच्या मदतीची घोषणा केली।
उम्फून चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल इथं झालेल्या नुकसानीची हवाई पाहणी केल्यानंतर बसीरहाट इथं आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धानकर आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित होते। चक्रीवादळामुळे कमीत कमी नुकसान व्हावं यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने मिळून अथक प्रयत्न केले असं सांगत पंतप्रधानांनी या चक्रीवादळात मृत्यू झालेल्यांबद्दल दुःख व्यक्त केलं। उम्फून चक्रीवादळाचा फटका बसलेल्या लोकांना आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, त्यात कोणतीही कसर राहणार नाही अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे। पश्चिम बंगालमध्ये या चक्रीवादळामुळे 80 जणांचा मृत्यू झाला आहे। उत्तर आणि पश्चिम 24 परगणा, कोलकाता, पूर्व आणि पश्चिम मिदनापूर, हुगळी या जिल्ह्यांना या चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला आहे। या संकटाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी ममता बॅनर्जी यांनी यावेळी केली। उम्फून चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर या आपत्तीला तातडीनं राष्ट्रीय संकट घोषित करण्याची आणि या वादळाचा दुष्परिणाम झालेल्या राज्यांना पुरेसे सहाय्य करण्याची मागणी आज 22 विरोधी पक्षांनी केंद्र सरकारकडे केली। देशातल्या सर्व 22 प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांची आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात 40 बेसिस पॉइंट्सची कपात केली। त्यामुळे हा दर आता 4.4 वरून 4% आला आहे। त्याचसोबत रिव्हर्स रेपो दरातही कपात करत तो 3.75 वरून 3.35% एवढा केला आहे। याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज मुंबईत ही माहिती दिली। रेपो दर कपातीमुळे सामान्यांना दिलासा मिळणार असून कर्जावरील व्याज कमी होण्याची शक्यता आहे। कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊन नंतर 27 मार्च रोजी बँकेनं सुचवलेल्या उपाययोजना ऑगस्ट महिन्यापर्यंत सुरू राहतील असंही त्यांनी सांगितलं। त्यामुळे कोरोनामुळे ज्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे अशा कर्जदारांना आरबीआयनं दिलासा दिला आहे। सर्वसामान्यांवरील कर्जाच्या हप्त्याचं ओझं वाढू नये त्यामुळे हे हप्ते न भरण्याची मुभा पहिल्यांदा 3 महिन्यांसाठी देण्यात आली होती। ती मुदत आता आणखी 3 महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे। यापूर्वी ही सवलत मार्च, एप्रिल आणि मे महिन्यासाठी होती। आता आणखी 3 महिन्यांसाठी म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्ट पर्यंत कर्जाचा हप्ता न भरण्यासाठीची मुदत वाढवण्यात आली आहे। कर्जांवरील व्याज भरण्यासाठी दिलेली स्थगितीही आणखी 3 महिन्यांसाठी म्हणजेच ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे। याचा परिणाम म्हणून कर्जाच्या थकीत हप्त्यासाठी सादर झालेल्या पुनर्देयकाची रक्कम बँकेच्या खात्यातून वजा केली जाणार नाही। 31 ऑगस्ट नंतरच कर्जदाराचा हप्ता पुन्हा सुरू होईल। कोरोनामुळे डाळींच्या किमतीमध्ये झालेल्या वाढीबाबत चिंता व्यक्त करतानाच सेवा क्षेत्राचंही मोठं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं। भारताच्या अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालं असून 2020-21 या वर्षात विकास दर नकारात्मक राहू शकतो असंही ते यावेळी म्हणाले। कोरोनामुळे सर्वच क्षेत्रातली मागणी प्रचंड कमी झाली असून महत्त्वाच्या उद्योगांमध्ये ही मागणी 6.5%, उत्पादन क्षेत्रात 21% एवढी नोंदवली गेली आहे। पेट्रोलियम आणि ऊर्जा क्षेत्रातली मागणी कमी झाल्यामुळे औद्योगिक उत्पादनातही मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे असं शक्तिकांत दास यांनी सांगितलं। गणेश मूर्ती बनवण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर करण्यावरच्या बंदीचा निर्णय 1 वर्षासाठी स्थगित करण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे। ही बंदी 1 वर्षासाठी स्थगित केल्यामुळे यावर्षी ज्यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसपासून मूर्त्या बनवल्या आहेत त्यांचं नुकसान होणार नाही। या संदर्भात महाराष्ट्र, तेलंगण आणि मध्य प्रदेशातल्या लघु उद्योग आणि कलाकारांसोबत झालेल्या चर्चेनंतर प्लास्टर ऑफ पॅरिसवरची बंदी 1 वर्षासाठी उठवण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी म्हटलं। महाराष्ट्रामध्ये, तेलंगणामध्ये, मध्य प्रदेशामध्ये, गुजरातमध्ये आणि खरं तर देशाच्या सगळ्या भागामध्ये आता गणेश उत्सवाची मोठी रचना होते आणि खूप संख्येने मूर्ती बनल्या जातात। आत्ता मूर्ती मातीच्याही बनतात, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्याही बनतात। प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे योग्य नाही पर्यावरणाच्या दृष्टीने आणि म्हणून त्याला बंदी घालावी असा एक आदेश CPCBने काढला होता। परंतु माझ्याकडे अनेक निवेदनं आली कारण या वर्षीच्या अनेक मूर्ती तयार झाल्यात आणि त्यामुळे कुणालाही नुकसान होऊ नये म्हणून या आदेशाला मी 1 वर्षासाठी स्थगिती दिली आहे
आणि स्थगिती देऊन यावर्षी सगळ्या मूर्ती चालतील. पुढच्या वर्षीपासून आपण नव्या नियमानुसार मूर्ती करू याचा मला पूर्ण विश्वास आहे. लॉकडाऊनमुळे कोविड-19 संसर्गावर नियंत्रण ठेवण्यात, मृत्यूदर कमी राखण्यात आणि कोरोना व्यवस्थापनासाठी अधिक तयारी करण्यात यश मिळालं आहे. भारत विशाल देश असूनही योग्य वेळी लॉकडाऊन केल्यामुळे कोविड-19चा उद्रेक केवळ काही भागांपुरताच मर्यादित राहिला. यामुळे रुग्णसंख्या आणि मृत्यूचं प्रमाण जगाच्या तुलनेत भारतात कमी आहे, असं नीती आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल यांनी आज सांगितलं. लॉकडाऊनचं उद्दिष्ट बहुतांश प्रमाणात गाठलं आहे, मात्र तो अनिश्चित काळ ठेवला जाऊ शकत नाही, असंही त्यांनी सांगितलं. आरोग्य मंत्रालय आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या प्रतिनिधींसोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. भारतीय सांख्यिकी संस्थेनं केलेल्या संयुक्त अध्ययनानुसार लॉकडाऊनमुळे सुमारे 20 लाख रुग्णसंख्या आणि 54,000 मृत्यू टाळणं शक्य झाल्याचंही त्यांनी सांगितलं. लोकांच्या सहकार्यामुळे कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात रोखण्यात लॉकडाऊनचा खूपच चांगल्या प्रकारे फायदा झाला आहे. भारत अगदी योग्य मार्गावर वाटचाल करत असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कोविड-19च्या एकूण सक्रिय रुग्णांपैकी 80% रुग्ण केवळ 5 राज्यांमध्ये आहेत. 60%पेक्षा जास्त रुग्ण केवळ 5 शहरांमध्ये आहेत. काही विशिष्ट भागांमध्ये कोरोना प्रतिबंध घालण्यात आलेलं यश हे लॉकडाऊनच्या काळात केलेल्या उपाययोजनांमुळे शक्य झालं आहे. यामुळे आपल्याला भविष्यात अधिक चांगल्या प्रकारे सज्ज राहता येईल, असं ते म्हणाले. 2 महिन्यांपेक्षा कमी काळात आपण आपल्या आरोग्य पायाभूत सुविधांचा विस्तार केला आहे. आपल्याकडे आता 1093 कोविड सुविधा केंद्र आहेत. रुग्णालयात 3,24,000 खाटा कोविड रुग्णांसाठी उपलब्ध आहेत, तर कोविड केअर सेंटर्समध्ये 6.5 लाख खाटा सज्ज आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. सध्या भारतात दररोज 1 लाख चाचण्या करण्याची क्षमता आहे. राज्यांना 3 लाख पीपीई संच देण्यात आले आहेत. दररोज 3 लाख पीपीई संच तयार करू शकतील एवढ्या क्षमतेच्या 109 देशी उत्पादकांची नोंदणी करण्यात आली आहे, असंही त्यांनी सांगितलं. आता कोरोना मुक्तीचा दर 41% झाला आहे, तर मृत्यू दरातही घट होत तो दर 3.13% वरून 3.2% एवढा झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं या पत्रकार परिषदेत दिली आहे. लॉकडाऊन 4 साठी केंद्र सरकारनं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनंतर राज्य सरकारनं नवी नियमावली आजपासून लागू केली आहे. या नियमावलीनुसार राज्यात कोरोना संक्रमणानुसार रेड आणि नॉन रेड झोन असे 2च विभाग करण्यात आले आहेत. नॉन रेड झोनमध्येच ग्रीन आणि ऑरेंज झोनचा समावेश आहे. एमएमआर क्षेत्र अर्थात संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रासह पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती या महानगरपालिकांचा समावेश रेड झोनमध्ये आहे, तर राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यांचा समावेश नॉन रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश आहेत. त्याचप्रमाणे या क्षेत्रात अत्यावश्यक आणि वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. प्रतिबंधित क्षेत्र वगळता रेड आणि नॉन रेड झोनमध्ये बँका, वित्तीय संस्था, टपाल आणि कुरिअर सेवा सुरू राहतील. रेड झोनमध्ये प्रतिबंधित क्षेत्र वगळता परवानाधारक मद्य दुकानांना आणि घरपोच मद्य विक्रीला परवानगी कायम आहे. रेड झोनमध्ये प्रतिबंधित क्षेत्र वगळता ई-कॉमर्स व्यवहारांना म्हणजेच ऑनलाईन खरेदीला परवानगी देण्यात आली आहे. संध्याकाळी 7 ते सकाळी 7 या काळात सर्वत्र पूर्ण संचारबंदी लागू करण्याची खबरदारी स्थानिक प्रशासनानं घ्यायची आहे. याही टप्प्यात सार्वजनिक आणि कामाच्या ठिकाणी चेहरा झाकून घेणं तसंच सामाजिक अंतराचं पालन करणं अनिवार्य असेल. सामाजिक अंतराचे नियम पाळून विवाहासारख्या कार्यक्रमांना जास्तीत जास्त 50 तर अंत्यसंस्कारासाठी जास्तीत जास्त 20 व्यक्ती जमू शकतात. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, तंबाखू, गुटखा सेवन करायला आणि थुंकायला सक्त मनाई असेल. दुकानात 5 पेक्षा जास्त ग्राहकांना परवानगी नाही. ग्राहकांमध्ये किमान 6 फुटांचं अंतर राखण्याची खबरदारी दुकानांनी घ्यावी. कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेतू ॲप वापरण्याची खबरदारी मालकांनी घ्यायची आहे. डॉक्टर, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी यांच्या प्रवासाला आणि माल वाहतुकीला परवानगी असेल. राज्यात 2,345 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या 41,642 इतकी झाली आहे. राज्यात 1,408 रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत 11,726 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर राज्यात आता 28,454 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात 64 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण कोरोनाबाधित मृतांची संख्या 1,454 इतकी झाली आहे. 64 मृत्यूंपैकी मुंबईत 41, मालेगावात 9, पुण्यात 7,
औरंगाबाद शहरात 3, नवी मुंबईत 2 तर पिंपरी चिंचवड आणि सोलापुरात एका रुग्णाचा मृत्यू झाला. तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या 3,19,710 नमुन्यांपैकी 2,78,068 नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 4,37,304 लोक गृह विलगीकरणात तर 26,865 लोक संस्थात्मक विलगीकरणात आहेत. देशातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1,18,447 इतकी झाली आहे. यापैकी 48,534 रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी परतले आहेत. देशात आतापर्यंत 3,583 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. देशात प्रति लाख 7.9% लोकांना कोरोनाची लागण झाली असून इतर देशांच्या तुलनेत भारतात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1,02% इतकी आहे. जगातल्या कोरोनाबाधितांची संख्या 50 लाखांच्या वर पोहोचली आहे. संपूर्ण जगात सध्या 52,17,398 कोरोनाबाधित आहेत तर 20,96,677 रुग्ण बरे झाले आहेत. जगात आतापर्यंत 3,35,058 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोविड-19 वरच्या उपचारासाठी खासगी रुग्णालय आकारत असलेल्या भरमसाठ शुल्काच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं खासगी तसंच धर्मादाय रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार घेण्यावरील दैनंदिन खर्चांच्या आकारणीबाबत 3 टप्पे केले आहेत. त्यानुसार कोरोनाच्या रुग्णांसाठी दैनिक 4,000, 7,500 आणि 9,000 असे टप्पे केले आहेत. या रुग्णालयातल्या वैद्यकीय सुविधांसाठीच्या 80% खाटांचं नियोजन सरकार करणार आहे. तर यानुसार अशा रुग्णालयांमधल्या विलगीकरण आणि विलगीकरण नसलेल्या 80 खाटांचं नियोजन यानंतर राज्य सरकार, महापालिका आयुक्त किंवा जिल्हाधिकारी करणार आहे. हे आदेश 31 ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहेत. लाल आणि प्रतिबंधित क्षेत्र वगळता राज्यात जिल्हानिहाय बस सेवा सुरू करण्याला राज्य शासनानं सशर्त परवानगी दिली आहे. आजपासून ही आंतरजिल्हा बस सेवा सुरू झाली आहे. राज्यात 22 मार्चपासून बस सेवा बंद आहे. मात्र गेल्या 2 महिन्यांपासून राज्य परिवहन मंडळाची सेवा ही मुंबई महानगर प्रदेशापुरतीच मर्यादित आहे. या भागात आणीबाणीच्या आणि अत्यावश्यक सेवा करणाऱ्यांना मोफत प्रवास सेवा देत आहे. याशिवाय 1 मे पासून परिवहन मंडळानं 2 लाख स्थलांतरितांना इतर राज्यांच्या सीमेपर्यंत आणि राज्यातही विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी पोहोचवलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातही परिवहन मंडळाच्या बसेसची सेवा सुरू झाली आहे. जिल्ह्यात बुलढाणा, चिखली, खामगाव, मेहरकर, मलकापूर, जळगाव, जामोद आणि शेगाव या 7 एसटी बस आगाराच्या माध्यमातून दिवसभरातून 196 बसच्या फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलेलं असून ही बस सेवा जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक करणार आहे. बीड जिल्ह्यातही जिल्हांतर्गत बस सेवा आजपासून सुरू झाली. बीड ते सर्व 11 तालुक्यांच्या ठिकाणी दर तासाने ही बस सेवा उपलब्ध होणार असून त्यांच्या 12 फेऱ्या करणार आहे. रेल्वेची सेवा सुरू करण्याचा निर्णय झाल्यानंतर आता प्रवाशांना आरक्षणाची सुविधा मिळावी यासाठी रेल्वेनं पोस्ट ऑफिस, यात्री तिकीट सुविधा केंद्र तसंच IRCTCच्या अधिकृत एजंटमार्फत तिकिटांचं आरक्षण आणि रद्द करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. देशभरात 1 जूनपासून द्वितीय वर्गाच्या 100 गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. त्यासाठी कालपासून ऑनलाईन आरक्षणाला सुरुवात झाली. या सर्व गाड्या विशेष गाड्या असल्या तरी त्या नियमित प्रवासी गाड्यांप्रमाणे चालवल्या जातील असं रेल्वेनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. या गाड्यांमध्ये वातानुकूलित आणि बिगर वातानुकूलित शयनयान डबे असणार आहेत. या गाड्यांकरता 30 दिवस आधीपर्यंत आरक्षण करता येईल. तसंच प्रतीक्षा यादीही उपलब्ध असेल. मात्र ज्यांचं तिकीट प्रवासाच्या तारखेपर्यंत निश्चित झालेलं नसेल त्यांना प्रवास करता येणार नाही असंही रेल्वेनं स्पष्ट केलं आहे. पुण्यातल्या ससून रुग्णालयात कोरोना रुग्णावर पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीचा उपचार करण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं परवानगी दिली होती. त्यानंतर 10 आणि 11 मेला एका कोरोनाग्रस्त रुग्णावर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करण्यात आले. ही व्यक्ती या उपचारानंतर बरी झाली आहे. प्लाझ्मा थेरपीमुळे उच्च रक्तदाब आणि अतिस्थूलपणा असलेली कोरोनाबाधित व्यक्ती ठणठणीत बरी झाल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरवरून दिली आहे. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे. 1-2 महिन्यामध्ये लॉकडाऊन काळामध्ये थोडीफार मागणी कमी होती, ॲक्सिडेंटची संख्या कमी होती. जे काही ऑपरेशन्स
प्लॅन केलेले होते ते सुद्धा पुढे ढकलण्यात आले होते आणि इमर्जन्सी ऑपरेशन्सच आपण केले होते. मात्र आता हॉस्पिटल्स फुल आहेत, इमर्जन्सी ऑपरेशन्स करावेच लागणार आहेत. या लॉकडाऊन रिलीजमुळे सुद्धा ॲक्सिडेंट्सचं प्रमाणही वाढू शकेल. रुटीन थांबलेले ऑपरेशन सुद्धा करावेच लागतील. आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की हेमिफिलिया आणि थॅलिसमिया या दोन्हीही रुग्णांसाठी त्यांचं जीवनच रक्त आहे, कारण त्यांना सातत्याने रक्त द्यावे लागतं. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, आव्हान आहे की आपण सर्वांनी पुन्हा शिबिरं घ्यावेत. वैयक्तिक रक्तदात्यांनी सुद्धा पुढाकार घ्यावा. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार राज्यात आज 2,940 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या 44,582 इतकी झाली आहे. राज्यात आज 857 रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर 63 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आज जागतिक जैवविविधता दिवस. या निमित्तानं जैवविविधतेचं संवर्धन करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 5 महत्त्वाच्या उपक्रमांची सुरुवात केली. जैवविविधतेचं संरक्षण करण्याच्या दृष्टीनं भारताचा संपन्न अनुभव आणि त्यासाठी राबवलेले सर्वोत्कृष्ट उपक्रम भारत संपूर्ण जगाला उपलब्ध करून देईल, असं जावडेकर यांनी यावेळी सांगितलं. जगात भारताचं योगदान 8% आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 2020 हे वर्ष जैवविविधतेसाठी महत्त्वाचं वर्ष आहे. 2010 मध्ये या संदर्भात आखण्यात आलेल्या धोरणात्मक आराखड्याची मुदत यावर्षी संपत आहे. पुढचा आराखडा तयार करण्यासाठी अनेक देशांनी ही प्रक्रिया सुरू केली आहे, असंही त्यांनी सांगितलं. निसर्गाचं रक्षण करून शाश्वत जीवनशैली अंगीकारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आपल्या सर्व समस्यांचं निराकरण निसर्गाकडे आहे. आताच्या कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर निसर्ग संवर्धन अधिक महत्त्वाचं आहे, असं ते म्हणाले. जावडेकर यांनी आज राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण आणि राष्ट्रीय संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमांतर्गत जैवविविधता संरक्षण इंटर्नशिप कार्यक्रम सुरू केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदाचा कारभार केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी आज स्वीकारला. मावळते अध्यक्ष जपानचे डॉक्टर हिरोकी नाकातानी यांच्याकडून हर्षवर्धन यांनी पदभार स्वीकारला. हा भारतासाठी आणि स्वतःसाठीही गौरवाचा क्षण आहे, असं हर्षवर्धन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना सांगितलं. सार्वजनिक आरोग्य धोरण निसर्गावर आधारित असायला हवं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्यांच्या सार्वभौम आरोग्यावर भर दिला आहे, असंही ते म्हणाले. 194 देशांच्या जागतिक आरोग्य महासभेनं भारताला कार्यकारी मंडळावर नेमण्याच्या ठरावावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर भारताची अध्यक्षपदासाठी निवड झाली. या पदाचा कार्यकाळ 1 वर्षाचा आहे. कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात भारताकडून उचलण्यात आलेल्या पावलांचं जगभरात कौतुक झालं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे अध्यक्षपद भारताकडे आलं असून हर्षवर्धन यांच्यासाठी ही मोठी जबाबदारी असल्याचं म्हटलं जात आहे. कोरोना विरोधातली लढाई सरकार गांभीर्यानं घेत नसून या लढाईत सर्व स्तरावर झालेल्या गैरव्यवस्थापनामुळे सामान्य नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरल्याचं सरकारला जागृत करण्यासाठी भाजपातर्फे आज महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आलं. आज भाजपाच्या 2.5 लाख कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्याची माहिती भाजपाच्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पक्ष मुख्यालय, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात, नांदेड इथं खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर तर खासदार गिरीश बापट यांनी पुण्यात या आंदोलनात सहभाग नोंदवला. राज्यातली आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडलेली आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्य सरकारसोबत सातत्याने सहकार्याची भूमिका घेतली, मात्र शासनाची निष्क्रियता कायम आहे, अशी टीका त्यांनी केली. सुमारे 1400 पोलिसांना कोरोनाची लागण झाली, मात्र त्यांच्याही उपचारांची काळजी नाही. हे अतिशय वेदनादायी चित्र आहे, असं फडणवीस म्हणाले. केवळ रुग्णवाहिका नाही म्हणून अनेकांचे मृत्यू होत आहेत. भाजपाचं हे आंदोलन सरकारला जागं करण्यासाठी आहे.
रुग्णसंख्या 40,000वर गेली असताना देखील आरोग्य सेवेकडे अजूनही सरकारनं गांभीर्याने पाहिलेलं नाही, तर पुढचे परिणाम अतिशय गंभीर असतील म्हणून आम्ही असं ते मागणी म्हणाले. केली आहे की एकीकडे कोरोनाग्रस्त रुग्णांची उपचार हे मोफत झाले पाहिजेत. प्रायव्हेट हॉस्पिटल देखील मोठ्या प्रमाणात अक्वायर करून त्यांचेही रेट फिक्स करून त्या ठिकाणी कंपल्सरी बेड मॉनिटरिंग करून सगळ्या रुग्णांना मोफत त्या ठिकाणी उपचार हे दिले पाहिजे. कोरोनाच्या रुग्णांना मोफत उपचार दिले पाहिजेत. दुसरी आमची मागणी या ठिकाणी आहे की शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, त्याचप्रमाणे असंघटित कामगार, टॅक्सीवाले, रिक्षावाले, फुटपाथ दुकानदार अशा सगळ्या जे लोक गरीब आहेत अशा सगळ्यांना राज्य सरकारने केंद्राने पॅकेज दिला, आता राज्य सरकारने देखील पॅकेज दिलं पाहिजे. ते आज मुंबईत पक्ष कार्यालयात आयोजित आंदोलनात बोलत होते. राज्य सरकारनं महाराष्ट्रासाठी आर्थिक पॅकेज देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली दहिसर पूर्व इथं हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी आघाडी सरकार जागे व्हा, भोंगळ कारभार बंद करा असा नारा देण्यात आला. मुंबईतली कोरोना विरोधातली व्यवस्था कोलमडली असल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं. पाटील यांनी राज्याच्या निष्क्रियतेविरोधात विविध फलकांद्वारे कोरोना नियंत्रणात आणण्याची मागणी केली. पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी हे मृत्युमुखी बनले. तर हे सगळं आम्ही म्हणतो का? त्या फिगर आमच्या आहेत का? आणि त्यामुळे आमचं म्हणणं आहे की 2 महिने आम्ही सरकारला सहकार्य केलं, आताही करा. संकट फार मोठं आहे, त्यामुळे सगळ्यांनी मिळून ह्या संकटाच्या विरुद्ध लढलं पाहिजे. परंतु सरकार आपली काही भूमिका बजावणार नाही, सरकार आपलं काही काम करणार नाही आणि सरकार असं म्हणणार की तुम्ही सहकार्य करा, हे काही बरोबर नाही. तर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातल्या हातावर पोट असणाऱ्या जनतेसाठी 1 रुपयाचं पॅकेज दिलं नाही. आणि त्यामुळे आमची मागणी आहे की महाराष्ट्र शासनाने स्वतःचं एक 50,000 कोटीचं पॅकेज ज्या प्रकाराने महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या भरडला जातो आहे त्याच्यामध्ये घोषित केलं पाहिजे. लॉकडाऊन असल्यामुळे कार्यकर्ते आणि समर्थकांनी आपापल्या घराच्या आवारातच काळ्या फिती लावून आणि सरकारला आवाहन करणारे फलक लावून आंदोलनात सहभाग घेतला. जळगावात माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि खासदार रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगरच्या आपल्या घरी, तर माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेरमध्ये आपल्या राहत्या घरी आंदोलनात सहभाग नोंदवत हातात फलक घेऊन राज्य सरकारचा निषेध नोंदवला. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरलं असल्याचा ठपका ठेवत राज्य सरकार विरोधात आज औरंगाबादमध्ये भाजपा नेते, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार भागवत कराड, माजी महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांनी भाजपा कार्यालयात सरकार विरोधात फलक हातात घेऊन निषेध आंदोलन केलं. जालना, नाशिक, कोल्हापूर, उस्मानाबाद, बुलढाणा, सांगली आणि रायगडसह राज्याच्या विविध भागात भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. राज्य सरकारचा निषेध म्हणून भारतीय जनता पक्षाच्या नागपूर महानगरच्या वतीनं आमदार आणि शहर अध्यक्ष प्रवीण दटके, आमदार अनिल सोले यांच्या नेतृत्वात टिळक पुतळा इथं पक्ष कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. अमरावती इथंही माजी कृषी मंत्री आणि भाजपा नेते अनिल बोंडे यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. महाविकास आघाडीचं सरकार झोपी गेलं आहे असा आरोप त्यांनी केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपातर्फे महाराष्ट्र बचाव आंदोलन कणकवली इथं करण्यात आलं. भारतीय जनता पार्टीच्या राज्य शाखेनं पुकारलेल्या महाराष्ट्र बचाव आंदोलनात लातूरात भाजपा पदाधिकारी केला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपाच्या या आंदोलनावर टीका केली आहे. कामगार आघाडीचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगार नेते दादा सामंत यांचं आज मुंबईत बोरिवली इथं वार्धक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. प्रसिद्ध कामगार नेते दिवंगत डॉक्टर दत्ता सामंत यांचे ते मोठे बंधू होते. दादा सामंत यांच्या निधनानं महाराष्ट्रातील कामगार चळवळीचा संघर्षमय अध्याय संपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामगार नेते दादा सामंत यांना श्रद्धांजली अर्पण केली. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा.
पश्चिम बंगाल आणि ओदिशामध्ये उम्फून चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पंतप्रधानांनी केली हवाई पाहणी। पश्चिम बंगालसाठी 1000 कोटी तर ओदिशाला 500 कोटी रुपयांची तात्काळ मदत घोषित। चक्रीवादळाच्या गंभीर समस्येत पश्चिम बंगाल आणि ओदिशाला केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचं पंतप्रधानांचं आश्वासन। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेचा तोल सांभाळण्यासाठी आरबीआयकडून रेपो तसंच रिव्हर्स रेपो दरात कपात। रेपो दर 4%वर, कर्जाचे हप्ते भरण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ जाहीर। गणेश मूर्ती बनवण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर करण्यावरची बंदी 1 वर्षासाठी स्थगित। केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर। योग्य वेळी घेतलेल्या लॉकडाऊन निर्णयामुळे कोरोना संसर्ग आणि मृत्यूदरावर नियंत्रण ठेवणं तसंच कोरोना व्यवस्थापन बळकट करणं शक्य झाल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट। लॉकडाऊन 4 साठी राज्यात आजपासून मार्गदर्शक सूचना लागू। प्रतिबंधित क्षेत्रात कठोर अंमलबजावणी तर अन्य क्षेत्रांसाठी नियम अंशतः शिथिल। राज्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या 44,582। आज सर्वाधिक 2,940 नवीन रुग्णांची नोंद। देशात 1,18,447 कोरोनाबाधित तर जगात 52 लाखांवर रुग्ण। जैवविविधतेचं रक्षण करण्यासाठी आपले संपन्न अनुभव आणि सर्वोत्कृष्ट उपक्रम भारत जगाला उपलब्ध करून देईल। केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर। जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन आजपासून रुजू। महाआघाडी सरकारला जाग आणण्याचा उद्देश घेऊन काळ्या फिती, काळे मास्क, फलक घेऊन भाजपाचं राज्यव्यापी महाराष्ट्र बचाव आंदोलन। आणि कामगार आघाडीचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ कामगार नेते दादा सामंत यांचं मुंबईत वार्धक्यानं निधन। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।